नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तुकाराम मुंडेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं, धाड टाकण्याबाबत काय म्हणाले हॉटेलचे मालक? राज्यात सध्या तुकाराम मुंडेंच्या FDA विभागाकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिकांनी या कारवाईचा धसका घेतला असून ग्राहकांना शुद्ध आणि भेसळयुक्त पदार्थ देण्यासाठी ते तत्पर बनले आहेत. पुण्यात काल झालेल्या एका मुलाखती दरम्यान तुकाराम मुंडे यांनी पुण्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ल्याची आठवण सांगितली. पुण्यात काल झालेल्या एका मुलाखती दरम्यान तुकाराम मुंडे यांनी पुण्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ल्याची आठवण सांगितली. त्यानंतर ABP माझाची टीम तुकाराम मुंडे यांनी ज्या ठिकाणी पहिल्यांदा चायनीज खाल्लं होतं त्या ठिकाणी पोहोचली. शहरातील सेनापती बापट रस्त्यावर असलेले न्यू तंदुरी पॉइंट चायनीज सेंटर हे तेच ठिकाण असल्याचा दावा या हॉटेलचे मालक सतीश शिंदे यांनी केला आहे. आमचं हे चिकन सेंटर गेल्या 33 वर्षापासून सुरू आहे. इथे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी चायनीज खाण्यासाठी येतात. काल तुकाराम मुंडेंची मुलाखत ऐकली आणि त्यांनी पुण्यात पहिल्यांदा चायनीज कुठे खाल्लं याचा उल्लेख केला. तेव्हा मला आठवलं की तुकाराम मुंडे याच ठिकाणी चायनीज खाण्यासाठी आले होते, असं सतीश शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यावेळी ते पुढे जाऊन एवढे मोठे अधिकारी होतील याची आम्हाला कल्पना नव्हती. मात्र आज त्यांनी आमच्या सेंटरचा उल्लेख केल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी चायनीज सेंटर आणि खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत ज्या सूचना केल्या आहेत त्याचं नक्कीच पालन करू, असेही सतीश शिंदे यांनी सांगितलं आहे. तुकाराम मुंडे यांनी स्वतः आमच्या सेंटरला भेट देऊन पाहणी करावी आणि त्रुटी असतील तर आम्हाला सांगाव्यात. त्यांनी पुन्हा एकदा आमच्याकडे चायनीज खाण्यासाठी यावं असं आमंत्रणही न्यू तंदूर पॉइंटच्या मालकांनी तुकाराम मुंडे यांना दिलं आहे.